मी मदत करणं म्हणजे त्यांचं काम वाढवणं असं आहे. माझं जे पाक कौशल्य आहे त्याला हे लोक वाव देत नाही. तिला कळलं की आज हा काच पोळ्या करतोय. त्याने ना प्रेमाने जशी आली तशी लाटली भाजली. खा ना बाबू. इट्स मज्जामुळे. हो आता आम्हाला पुढे आयुष्यभर पावभाजीची मज्जा घेता येणार. मी महत्वाचं काम मी करतो. शिट्टी वाजली की पावभाजी झाली. अजून एक पदार्थ या निमित्ताने शिकली आहे. काय कूक स्वतःच खातोय. अशा रीतीने मी एवढं सगळं जे बनवलंय त्याचा आता आस्वाद तुला नीलम घेता येणार. मी बनवलंय. चूल अँड चिल गप्पाच्या आजच्या भागात आपण एका कुटुंबाला भेटायला जातोय आणि हे कुटुंब आपल्यासाठी एक नाही तर बरेच पदार्थ आज बनवणार आहेत. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. चूल अँड चिल गप्पाच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर हे कुटुंब तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल. हो, आपण शेलार कुटुंबाला भेटायला जातोय आणि हे आपल्यासाठी नेमकं काय काय बनवतायत हे चला पाहूयात आजच्या भागातून. चला. हॅलो. हाय. हॅलो. Hello, hi. हाय, कशी हाय. आहेस अवयू? एकदम मस्त. Welcome. तुम्ही सगळे कसे आहात? मस्त. मला खूप छान वाटतं की आज सगळे एकत्र आहात आणि एकत्र काहीतरी करतोय. आपण काय बनवणार आहे, कारण की जसा आपला शो आहे चूल अँड चिल गप्पा, आपण काहीतरी बनवतो. सो आज या घरात काय बनणार आहे? चल किचन मध्ये. चला. ये. साधारण काय बनवणार आहे आज इथे? हे सगळं साहित्य बघून तुला काय वाटतंय काय बनवू शकतो? मी अंदाजा लावते की पावभाजीचा हा बेत असेल. करेक्ट आहे. सो पावभाजीच असेल की आणखी काय बनवलं जातं अजून? पावभाजी आणि मी व्हाईट सॉस पास्ता आणि चीज गार्लिक ब्रेड बनवणार आहे. वा, पण दोघी बनवणार, मग तुम्ही काय करता? म्हणजे सहभाग, माझा सहभाग असणार. हो, पण मदत असते नेहमी खूप किचन मध्ये. खूप सगळं मीच मदत बनवलं. करतात. हे सगळं चिरून त्यांनी ठेवलंय. सगळं आता मीच- फोडणीला घालणार आहे. ब्रेड तुम्हाला भाजून देणार आहे. खूप मदत असते. सगळं मीच करतो. मी शिकले त्यांच्या मार्गदर्शनाखाली किचन मध्ये. वा, पण तू सांग की तू घरी असल्यावर काय काय पदार्थ बनवते? मी व्हाईट सॉस पास्ता मॅगी चीज गार्लिक ब्रेड सूप दॅट्स इट. मला जे आवडतं ते मी बनवते. जेवणाची आवड आईकडनं आली? खूप आवड आहे असं नाही, पण तिला आवडतं ते ती छान करते. हो. म्हणजे एकदा तिने आउट ऑफ ब्लू मून नूडल्स केले होते, फ्राईड राईस केला होता. जे तिच्या आवडीचं आहे ना ते ती करते. चला, तसं मग आता आपण गप्पा मारत मारत पावभाजी Yes. आणि Yes. सगळं बनवायला Yes. सुरुवात करूया. Yes. चला. तुम्ही या किचन मध्ये काय काय बनवलंय आणि काय काय बनवता आजपर्यंत? नाही, माझी मिसेस आणि माझी आईच प्रामुख्याने किचन मध्ये असते. आणि आता साक्षी माझ्यासाठी खास नॉनव्हेज पण बनवायला शिकली आहे. हो. त्यामुळे फिश चिकन अशा बऱ्याच गोष्टी ती बनवत असते. पण शुद्ध शाकाहारी जेवण पण आमच्याकडे खूप छान आणि रुचकर बनतं. सगळं वेगवेगळ्या आलं. प्रकारची सगळं सगळं. आमटी असेल, डाळ असेल किंवा भाज्या विविध प्रकारच्या आमच्याकडे बनवल्या जातात. सो आणि मला घरचं जेवण मी खूप प्रिफर करतो. मी बाहेर पण जाताना शक्यतो टिफिन कॅरी करतो आणि पहिल्यापासून मला घरचं जेवणच आवडतं. सो आता इथे काय सुरू आहे ते बघूया. काय शिजू काय द्या. टाकलं अजून आतापर्यंत? तेल बटर गार्लिक टमॅटो आणि मीठ आणि मसाला. वा, शिजू दे. हो. त्याला आता काही करू नका. जरा आपण त्याला झाकण लावून ठेवूया 2 मिनिटं. त्याला शिजू दे. सगळ्यात बेस्ट पदार्थ असा बायकोने बनवलेला जो कधीही खाऊ शकता, झोपेतनं उठणंही, असा कोणता आहे? तर अशा खूप डिश आहेत. म्हणजे आता ती नव्याने अजून एक गोष्ट शिकली आहे ती म्हणजे टोमॅटो राईस, जो मला आवडतो. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही माझ्याकडे आणि स्पेशली बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या खूप रेडी
म्हणजे गरम गरम मला खायला मिळतं. त्यामुळे आय एम सो लकी की अशा पद्धती मी रात्री जरी उशिरा आलो तरी सुद्धा मला जेवण गरमच खायला वाढते माझी बायको. तर नशीबवान आहे मी. नशीब आहे. या सगळ्यात तर खरंच नशीब आहे. मदत असते कधी किंवा किचन मध्ये मदत नसते. कोविडमध्ये मी प्रयत्न केला होता तिला किचन मध्ये मदत करण्याचा. हा, नारळ खवायचं यंत्र आणलं होतं आणि त्या पण मी यंत्रावरती मदत करणं म्हणजे त्यांचं काम वाढवणं असं आहे. नाही, त्या यंत्रावरती नारळ खवायचा कार्यक्रम इतक्या जोरात चालला होता की त्या नारळाच्या करवंटीचं काळं पण निघाल जोरात जोरात. त्यामुळे मी मदत करू नये अशीच त्यांची इच्छा असते. म्हणतो नको बस तिकडे. नाही, पण ऍक्च्युली ना बिग बॉसला जेव्हा जायचं ठरलं तेव्हा मी म्हटलं बाबा तुला सगळं जेवण आलं पाहिजे, तिथे तुझं अडता कामा नाहीये, तू सगळं शिकून जा. आणि कसं होतं की घरी आम्ही आधी सांगितलं नव्हतं, ही लहान होती आणि एम्बार्गो होता, त्यामुळे हिला सांगितलं तर मग अख्ख्या शाळेभर होणार, अख्ख्या मुंबईत होणार ते. त्यामुळे आम्ही शेवटचे 2 दिवस म्हणजे हिला बाहेर न कळलं ऍक्च्युली. मग ह्याची रोजची प्रॅक्टिस की आज कुकर लावायचा, आमटी फोडणी टाकायची, त्याला टोमॅटो राईस आवडतो मग तो टोमॅटो राईस करायचा, आणि एक दिवस आपल्या पोळ्या चपात्या त्याला आपण म्हणतो त्याची प्रॅक्टिस झाली. कणिक मळण्यापासून. हा, मी म्हटलं राईट फ्रॉम स्क्रॅच तू सुरू कर. हो. हिला कळेना की आज हा काच पोळ्या करतोय, आई काय झालं तुला बरं नाही का, हा का करतोय. तर त्याने ना प्रेमाने जशी आली तशी लाटली भाजली, खा ना बाबू, खा ना बाबू. काही म्हणजे तर ती नाही तयार खायला. मला तुम्ही म्हणाली, रिस्क नाही घेतली. ती म्हणाली नको मला. आई मला आज हे शिकायचंय आणि आपण शिकूया की ती युट्यूब वर बघून येते आई मला आज हे ती करायलाच बनवायचंय. लागली. करायलाच हो लागली. हो हो. तिने म्हणजे पहिल्यांदा मला आणून दिलं ते कोविडमध्ये. आपण सगळेच घरनं काम हो. करत होतो आणि तेव्हा आम्हाला खूप काम होतं, म्हणजे लोकांना नव्हतं, आम्हाला खूप होतं. तर तिने अचानक मला दुपारी आउट ऑफ सडन मला कॉफी आणून दिली, ती डाल्गोना कॉफी. हो हो. आणि ती इतकी सुंदर केली होती तिने. आणि लहान होती तेव्हा, ती 6वी 7वीत वगैरे होती, म्हणजे तिच्याकडनं एवढं एक्सपेक्टेड नव्हतं की एवढी छान करेल. मग एकदा लिंबू सरबत करून दिलं होतं. असं काय 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 ती लागली करायला. हा मसाला टाक, पूर्ण टाक, पूर्ण पाकिट टाक, आणि हे अर्ध टाक, लागला तर वरण टाकते. चला आता या निमित्ताने बस. म्हणजे इट्स मज्जामुळे हो. आता आम्हाला पुढे आयुष्यभर पावभाजीची मज्जा घेता येणार आहे. अन्वी आज अजून एक पदार्थ या निमित्ताने शिकली आहे. चांगलं फ्राय करून घ्या. हा ऍक्च्युली अन्वीचा खूप आवडता पदार्थ आहे पावभाजी. हो. म्हणजे टोमॅटो फोडणीला टाकला ना की ती बाहेरनं येतेच, पण काय मस्त वास येतोय. अरे बाबा अजून व्हायचे. मग साधारण भाजी होईपर्यंतचा जो पुढचा अर्धा 1 तास जो काय असतो, तिच्या एक 10-12 खेपा होतात किचन मध्ये. झालं, तिला माहिती असतं एवढ्यात होणार नाहीये. मग ती सांगते मी ना नुसतं असं तो सुगंध घेण्यासाठी आले पावभाजीचा. आणि कधी तिला एक झोपेतून उठून जरी पावभाजी दिली काही तरी ती खाणार. मी महत्वाचं काम मी करतो. हे काम जर का नाही केलं तर ही पावभाजी होऊ शकत नाही. त्यामुळे ते महत्वाचं काम मला दिलेलं आहे. शिट्टी लावायचं. आता शिट्टी वाजली की पावभाजी झाली, मग काय नाही, पाहिजे. आता गॅस लाव ना, पास्ता करू आपण. हा, ते तिला लावते ना, ते तिला आवडतं ना ते करायला. थांब. पण पावभाजीसाठी साधारण किती शिट्ट्या झाल्या पाहिजे असं वाटतं? ही आहे ना, ही कुकर मधली क्विक पावभाजी. हो. त्याच्यामुळे एक 4 to 4-5 5 शिट्ट्या करायच्या म्हणजे मस्त मॅश होतं. कारण आमच्याकडे अशी एकदम मॅश केलेली पावभाजी आवडते, म्हणजे अन्वीला. तिला असं त्याचं भाज्या तिच्या असं भाज्या दिसल्या नाही पाहिजे. पिकी, आय एम व्हेरी पिकी इटर. आणि नॉनव्हेज मध्ये आम्ही शेलार असल्यामुळे आम्हाला मटण चालत नाही. हो. त्यामुळे आम्ही बकरा मटण खातही नाही आणि कोणाला खायला देतही नाही. त्यामुळे आमच्याकडे फिश आणि चिकन आणि अंड एवढंच बनतं. अचानक एकदा असं झालेलं की तुम्ही कॅमेरा समोर आला आणि एकदम बारीक, हो. म्हणजे ते एक ट्रान्सफॉर्मेशन होतं. सो तेव्हा बारीक होण्यासाठी जे काही सुरू होतं तेव्हा काय काय खाल्लं जात होतं? एक तर काय झालं, मुळात त्या एका फिल्मसाठी मी 8-10 किलो कमी केलं कमी केलं होतं. आणि त्याच्यानंतर हे फूड पॉयझनिंग प्रकार झाला. त्याच्यात परत वजन कमी झालं. त्यामुळे ते एकदम ग्रास्टिक हे झालं आणि शरीरातलं जे काय फॅट होतं ते सगळं फॅट निघून गेलं.
ही भाजी आपण आपली क्विक पावभाजी आजची, आपल्याला काही खूप वेळ नव्हता. तर ही पावभाजी आहे ना जरा चांगली आपण स्मॅश करून घेऊया. याचा सुगंध इतका छान येतोय. हा तू पण आता खूप मस्त येतोय. अगं काय आहे, पावभाजी ही ना म्हणजे माझ्या दृष्टीने भाजी न खाणाऱ्या मुलांसाठी आयांची सोय आहे. हे गार्लिक फ्राय केलेलं तेल आहे, त्याने जरा अरोमा अजून छान येईल. पण अन्वीसाठी स्पेशल पावभाजीत काय काय असायचं? हा आता सांगायला हरकत नाही. अन्वीसाठी स्पेशल पावभाजीत काय नसायचं ते विचार. म्हणजे नेहमी आपण जे घालतो तसं सिमला मिरची, फ्लॉवर, वाटाणा, टोमॅटो, बटाटा, कांदा असतं. त्याच्या बरोबर जोडीला बीट, गाजर, पंपकिन, भोपळा, लाल भोपळा, कारण तो छान मॅश होतो आणि तो खाल्ला गेला पाहिजे कारण त्याच्यात ए विटामिन असतं. आणि कोबी, म्हणजे ज्या फळभाज्या असतात. मी वेळेला दुधी घातलेला आहे. दुधी काय कळतंय, मसाला मॅटर्स आणि काही कळायचं नाही. अजूनही मी कधी कधी जर असेल ना तर छोटासा पण तुकडा ते- वगैरे ठेवून देते. टेस्टनेच कळतं की काय घातलंय त्याच्यात. ती काय आणि ती घातलंयस? एवढी पिकी इटर होती ना, त्याच्यात काय घातलं नाही आज अशीच करतात. तर ते लहानपणी खपून जायचं, चालून जायचं. म्हणजे मला आधी वाटायचं की माझीच आई अशी. नाही, पण नाही, 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 सगळ्या सगळ्यांच्या आहे. जगातल्या सगळ्यांच्या आया अशाच आहेत. ओके, आता ही भाजीला फोडणी देतो सो आपण. मी हे थोडंसं काय करते, अन्वीला ना जरा असं हॉटेल स्टाईल वगैरे खूप आवडतं. म्हणजे असं सगळ्याच मुलांना हा. आपल्या आईने हॉटेलमध्ये दिसतंय तसं बनवावं अशी एक मुलांची काय म्हणूया बेसिक डिमांड असते. मग काय बाबा करता येईल, तशी लाल भाजी तशी तू का नाही करत आई. मग आता कशी होईल ती लाल भाजी, तर मी काश्मीरी मिरचीचं तिखट, आपल्याला काही कलर वापरायचा नाहीये घरी. मग ती विचारायची की तू कलर घातलास का. हो आज कलर घातलाय. आता कळायला लागलं की काय घालते खरंच आम्ही. थांब जरा मला हे लागणार आहे. या साईडला ठेवते मी ती शिजायला मस्त. याला आपण छान शिजायला ठेवू. पावभाजीचा सुगंध मला आता कळतंय की अन्वी सारखी सारखी काय येते की झालं का हे विचारायला. कमाल आहे. चल आता काय कर, तूच टेस्ट कर आणि तूच मला सांग. गरम आहे. गरम असेल हा, हळू. काय हवंय सांग. Perfect तिखट आहे, कारण ह्या लोकांना जरा तिखट लागते तिखट पावभाजी. आहे, परफेक्ट आहे, मीठ पण सगळं करेक्ट आहे. व्हेरी गुड, अन्वीने बनवलं. व्हेरी गुड. चलो आता आपण व्हाईट सॉस पास्ता बनवतोय. सो फर्स्ट वी आर बॉइलिंग द पास्ता. पण मला सांग की व्हाईट सॉस पास्ता हा पहिल्यांदा कधी बनवला होता घरी आणि तो कसा झाला होता? मला व्हाईट सॉस पास्ता आवडायचा नाही. मला आय वॉज अ व्हेरी रेड सॉस पास्ता गर्ल. हो. बट देन मी आय गेस कुठच्या तरी बर्थडे पार्टीला किंवा कुठेतरी ट्राय केलेला आणि तेव्हा मी बोलली मम्मा व्हाईट सॉस पास्ता. तर मम्मा पण शोधले कधीपासून. सो आय गेस फ्यू इयर्स बॅक. खूप वर्ष खूप झाली. वर्ष झाले. ऍक्च्युली आम्ही आता कुठल्या असं बर्थडे पार्टीला वगैरे गेलो ना, कारण आमचं एकच फेवरेट फूड होतं ते म्हणजे दाल भात. हो. दाल, लहानपणी राईस, नाही. लिंबू म्हणजे स्वर्ग. या पलीकडे आम्ही खायचोच नाही. सो तेव्हा ज्या बर्थडे पार्टीजला आम्ही ना उपाशी यायचो, ती काही खायचीच नाही. मग हळूहळू ती फ्राईज खायला लागली. मग ते बर्गर मधलं कटलेट असतं ते काढून काढून भरवायचे मी तिला की तेवढं तरी खा. नाही तर आम्ही, तर ती मला तेव्हाच विचारायची, मेन्यू बघायची म्हणजे आई घरी डाळ भात केलाय ना, दाल भात केलाय ना, हा केलाय ओके. घरी येऊन आम्ही आपले व्यवस्थित डाळ भात जेवायचो. हळूहळू एक एक खायला शिकली. पण तिचं एक बरं की तिने ना म्हणजे अगदी ज्युनियर केजी पासून 10वी पर्यंत ना 12 वर्षात तिने हार्डली 1-2दा टिफिन परत आणला असेल. कधीच तिने परत नाही आणला टिफिन. म्हणजे ती पूर्ण अर्थात तो तिच्या आवडीचाच असायचा, पण तरी तिने कधी असं टिफिन उरलाय, हाफ इटन घरी आलाय, कधीच नाही. पूर्ण डबा खायची. त्यामुळे ती एक सवय होती तिला. ऑप्शन पण नव्हता, कॅन्टीन ऍक्सेसिबल नव्हतं तर. येस, आणि हे सगळं मला इथे पण दिसलंय. हो म्हणजे- चाट असेल. ते चाट बघून मला कळतंय हो. की फर्स्ट डे ला काय आहे इथे चटणी सँडविच, सेकंड डे ला उपमा, हे सगळं हिच्यासाठी. हिच्यासाठी हो. हो. आता रिसेंट नवीन कॉलेज सुरू झाल्यानंतर मम्माचा रूल होता की एक वीक तरी डब्बा नाही, कारण आमच्या कॅन्टीन मध्ये खूप काय काय गोष्टी मिळतात आणि मी असं चान्स बघते की कधी जाऊन मी कॅन्टीन मधून काहीतरी खाईन.
तर मम्माची अशी गण होती, 1 वीक तरी पूर्ण घरचा डबा नाही Yes. ते पण झालं नाही ऍक्च्युली. हो, पण मला ह्याच्या मेमरीज सांग ना, म्हणजे हा फोटो पाहिला मी, हा फोटो पाहिला, हे फोटोज पाहिले. सो हा फोटो माझ्या 5th बर्थडेचा फोटो आहे हो. आणि तो ऍज अ पासपोर्ट साईज फोटो काढलेला. आता एकच उरलाय. दिस इज माय फर्स्ट एव्हर पिक्चर फॉर स्कूल, ज्युनियर KG मधला. तर क्लासिक बॉब कट आणि स्कूल युनिफॉर्म मला आहे. आणि मग नंतर हे जे दुबईचं आहे ते पण बाबाने आणलंय. गोवा मला पण बाबाने आणलंय. भूतान, इस्तानबुल आणि श्रीलंका मला माझ्या आईच्या फ्रेंड्सनी आणलंय तिच्यासाठी. कॅंगरू इज फ्रॉम ऑस्ट्रेलिया. बालीचे जे 2 चप्पल हो. फ्लॉप्स आहेत ते पण मम्माच्या फ्रेंड्सनी आणलेत. फक्त मी ह्याच्यातले 2 आणलेत मसुरीवाले, बिकॉज मी मसुरीला गेलेली, मम्मी पप्पांना यायला नाही जमलं त्या दिवशी. आणि मेलबर्नचं जे लेटर आहे ते पण आईच्या एका फ्रेंडनी दिलंय. आणि हे आम्ही फोटो बूथ मध्ये गेलेलो तेव्हा मी मम्माला फोर्स केलेलं की अरे प्लीज काढूया, सगळे काढतात. तर एक माझ्या डेस्कवर आहे आणि एक फ्रीजवर आहे, वा. केसवाला. पण सर इतकं तो फिरलं. तिचा एक तो मला वाटतं तो पण बर्थडेच आहे ना तुझ्या. हा, अजून हे जे 2 मॅग्नेट्स आहेत ते किडजेनियाचे आहेत, 8th Oh. बर्थडेचे. दिस इज मी वर्किंग इन अ हॉस्पिटल अँड मी मेकिंग अ डोनट. एक वा. बर्थडेला तिने तिचे रूप दाखवलं बापाला. कोणत्या? तिला मी कन्व्हिन्स करत होतो कुठे किडजेनियाला जायचं काय ते. मला म्हणाले की नाही मला जायचंय, तू नेणार आहेस का नाही ते सांग. हे जे असतं हे सर तुम्हालाही कधी कधी लागू होतं असे चिट्स जेवणाचे नाही, हे माझ्या आईने शेड्यूल असतं. ती चीट बनवते ना. आणि मला दर दिवशी मला असं कधीच नाही झालं की आज पण पोहे केले की उद्या पण पोहे केले, असं कधीच होत नाही. ती मेक शुअर असते की 7 दिवसामध्ये 7 वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेकफास्ट सगळ्यांना खायला मिळते. वा. खरं तर व्हाईट सॉस पास्ता मध्ये सॉस हा खूप इम्पॉर्टंट हो, हो. असतो. सो सॉस हा घरी बनवतेस तू. येस. ओके. सो आता मलाही जाणून घ्यायचं आहे कारण मी पण कधीच नाही बनवलाय व्हाईट सॉस हो. पास्ता. सो मी आज हे शिकते. आता आपण बनवतोय व्हाईट सॉस पास्ता. त्याच्यासाठी पहिलं मी ऍड करणार आहे थोडंसं बटर. मी गॅस लावते मग. नको लावू, ते बंद जळणार. केलेलं अगं थोडंसं ते जळणार. तसंच. Melt होईपर्यंत. बरं मेल्ट होऊ दे. बटर मेल्ट झालं की गॅस बंद कर, कारण ते पीठ तेल घालून पण टाकू ना? थोडस टाक. पीठ घालून करेपर्यंत ना ते जळतं सगळं, खालनं खेचतं पूर्ण पीठ. म्हणून गॅस बंद करून हे मी काय करते, कढई तापून घेते आणि बंद करते. आणि ते पीठ त्या मिल्क दुधामध्ये मिक्स झालं ना, आणि मी शक्यतो मैद्याचा नाही करत, आपल्या व्हीट फ्लॉवर म्हणजे कणकेचा करते. ओके. सगळं टाकू ना? नाही थांब, आधी घाल, 1 चमचा घाल आणि अजून अर्धा चमचा घाल. बस, आता हे मिक्स कर. आधी ते मिक्स करून घे बटर मध्ये. पण बटर मध्ये आता आपण काय टाकलंय? व्हीट फ्लॉवर. ओके. आता ना दूध मी घालते, तू मिक्स कर हळूहळू. चल, त्याच्यात आपण दूध घालूया. काय होतं, दूध घातलं की त्या पिठाचे लम्स होतात ना, हा. म्हणून गॅस आधी शक्यतो लावायचा नाही. त्या गरम कढईमध्ये तेवढं पुरतं त्याला. ते जे प्रो आहेत ते लावतात, आपल्याला जसं येतं तसं आपण करायचं. हे घेऊया का तो स्पॅच्युला पिंक वाला? करूया, थांब मिक्स होऊ दे. तुला किती सॉसी हवाय? म्हणजे मीडियम आपलं. मग थोडं दूध लागेल अजून. डिझॉल्व झालंय. आता आपण थोडेसे बॉइल्ड कॉर्न आणि कॅप्सिकम टाकू. सुशांत सर, इथे ना खूप चांगले चांगले खाण्याचे स्पॉट्स आहेत. जर तुम्हाला विचारलं की या घरात कोणकोणत्या स्पॉट्सवरनं किंवा तुमचा आवडता इकडचा स्पॉट कोणता आहे खाण्याचा, तर कोणता असेल?
नाही, इकडे तसं लहानपणापासून म्हणजे मी लोअर परेलमध्ये जन्माला आलो आणि देवाच्या कृपेने आजही लोअर परेलमध्येच राहतो. त्यामुळे आमचं लाडू सम्राटचा वडा आहे, हा आनंद भुवनची मिसळ आहे, हे पण त्यानंतर आमच्या इकडे वाडीच्या जवळ एक वडापाव मिळतो. आमच्या इथे प्रकाश हॉटेल आहे, त्या प्रकाश हॉटेलच्या बाहेरची कांदा भजी आहे, किंवा आमचा तो जया ना ग जयाचा वडापाव आहे. त्यानंतर अय्यप्पाची अय्यप्पाची इडली आहे. त्यानंतर तो एक मराठी आपला मुलगा कोण ग, काय नाव त्याचं? मिलिंद कडू. मिलिंद कडू म्हणून आहे त्याचं. आणि एक इथे मिनिट. आमच्या महाराष्ट्र हायस्कूलच्या खाली त्याचं सकाळी इडली आणि चटणीचा स्टॉल लागतो. तुला मी सांगतो की 10 वाजण्याच्या आत तुम्ही गेला नाहीत तर सगळं संपलेलं असतं. 2 तास ना फक्त. हो 6:30 पावणे 7ला तो 7 वाजेपर्यंत येतो. 7 ते 10 म्हणजे 3 तासात. 9:30ला गेलीस ना आणि तुझं लक असेल तरच तुला ती मिळते घरगुती रवा इडली. ती याला खूप आवडते. नाहीतर आता तर संपलेलं. आम्ही फोन नंबर घेतलाय. तो म्हणतो प्लीज फोन करा, सरांना हवी असेल तर आधी सांगा फोन करून. चुकून वाकून गडबडीत विसरलो आणि आणूया का खालनं असं झालं. आजही नाही मिळाली आम्हाला. हो. आज आम्ही विचारलं का इडली खाणार आहेस का, खाली जाऊन ती नव्हती. इतकं छान त्यानंतर आता असतं. आमचे ते खाली आहे ते माऊली ना ग. माऊली. हा माऊली म्हणून आमच्या घराच्या खाली आहे. तिकडे एक नॉनव्हेज चांगलं मिळतं. किंवा माझ्या वडिलांचं आवडतं होतं ते आत्मशांती पुढे आहे, ते तिकडचं त्यांना जेवण आवडायचं. आमचं इकडे अजून एक दत्त म्हणून आहे लालबागला, तिकडचं कोंबडी वडे खूप फेमस आहे. सो असे आमचे इकडचे जवळचे स्पॉट. आणि इतकं आहे ना की खाली उतरलीस माझ्या गेटच्या बाजूलाच मॅकडॉनल्ड्स आहे. ते जे काय एक आमच्या जवळ आलंय हा. ब्लेसिंग इन डिस्गाइज. आता त्या पास्ता सॉस मध्ये काय टाकलंस तू? आम्ही गार्लिक टाकायला विसरलो. ओह. तर ते गार्लिक ब्रेड साठी आम्ही गार्लिकची पेस्ट केलेली ती आम्ही थोडीशी ऍड केली नंतर. पण याची थिकनेस कशी कळते? म्हणजे आता समज मी फर्स्ट टाइम बनवते आणि मला माहितीच नाही, तर त्याची थिकनेस कशी ओळखायची की हा हे परफेक्ट झालं असेल एवढं ठीक आहे? पहिलं तर इट डिपेंड्स ऑन हाऊ थिक यू एक वॉन्ट. येस. मला एक मीडियम थिक लागतं, नॉट टू थांब, ड्राय, एक नाहीतर मिनिट. ते खूप पिठूळ लागतं पास्ताला जेव्हा ते कोट होतं. आणि नॉट टू लाईक वॉटरी पण चांगला नाही लागत. सो इट्स जस्ट डिपेंडेड अपॉन यू. सो कसं आहे ना की दुधामध्ये जेव्हा आपण चीज घालतो ना, हा एक तर ते आपण पीठ किंवा मैदा घातलेलं असतं की ते दूध पटापट ना सक करतं. आणि साधारण असं आपलं पिठलं असतं ना, पिठलं सो यू नीड टू मिक्स इट रिअली क्विक. हो पिठल्याची कन्सिस्टन्सी व्हायला हवी आयडियली. आता हे बघ, हा एवढा पातळ आहे, हे बघ हा थोडंसं वॉटरी आहे. But then नंतर ते आपण blend, नंतर अच्छा. जसं तू पास्ता ऍड करशील ना ते खूप पटापट असं काय म्हणूया सोक सोक करतं. करतं. आणि ना जर लगेच खाल्ला नाही तो सुका सुका होऊन जातो. मी शक्यतो थोडं पातळ ठेवते. पास्ता टाकला ना की मग तो छान सोक होऊन मी मुरतो त्याच्यामध्ये. थोडासा आपला देसी देसी पास्ता पास्ता. if Italians would see the way how Indians make pasta, they would retire seriously. थांब असंच घाल. असंच आहे ना. अशाने आपला पास्ता रेडी झालाय. हो. So we'll just switch off the gas. वा गरम आहे. गरम आहे ना? काय कूक स्वतःच खातोय. नाही ना. हो. अन्वीने पावभाजी छान बनवली. तिने पास्ता पण बनवला आणि हो. दोघी खूप मस्त बनवला. आणि आता ती गार्लिक ब्रेड बनवणार आहे. आता आपण प्रिपेअर केलेलं गार्लिक बटर ब्रेडवर लावतो. सो त्यात काय काय टाकलेलं प्रिपेअर करताना त्यात? आम्ही गार्लिक जे होते त्यांना फ्राय केलेलं पहिलं बटरमध्ये आणि ते खलबत्त्यात मॅश करून त्याच्यात कोरिअँडर आणि ऑर्गॅनो. ओके. आणि हे सगळं महिन्यातनं कितींदा बनत असते या घरात? आता जेव्हा खावं असं वाटतं तर सारखा पण ब्रेड मला मम्मा नाही बोलते खायला, तर
लाईक 50-50 टाइम्स हा मग ठीक आहे. मोस्ट ऑफ द वीक बनतं म्हणजे. आता आपण पाव भाजून घेऊया. सो सुशांतला ना, म्हणजे हे त्याने मला असंच प्रयोग म्हणून सांगितलं, त्याला ना ग्रिल पाव खूप आवडतो. म्हणजे आपलं ग्रिल पॅन असतं ना, हा त्याच्यावरती तो पाव असा काय म्हणूया, कुरकुरीत करायचा, टोस्ट म्हणतो ना तसा. त्याने काय होतं, पावातलं मॉइश्चर पण जातं जरा. म्हणजे पाव खाल्ल्यावरती जे आपल्याला कधी कधी गॅसेस होतात किंवा खूप असं पोट जड झालं असं वाटतं, तर तसं शक्यतो याने होत नाही. कारण हे इक्वल टू टोस्ट केल्यासारखंच असतं आणि त्याची टेस्ट जरा वेगळी लागते. सो आज तू ग्रिल पाव खाऊन बघ कसा लागतो ते. झालाय आपला पावभाजी झालीये, पास्ता झालाय. आता आपण जेवायला बसूया. हो. अशा रीतीने मी एवढं सगळं जे बनवलंय त्याचा आता आस्वाद तुला नीलम घेता येणार आहे. मी बनवलंय. बघ कसं झालंय. असं झालं. सगळं जेवण खूप मस्त झालं. कारण की मी पावभाजी आताच टेस्ट केली होती, पास्ता आता केलाय, खूप छान झालंय सगळं जेवण. आणि तुला ग्रिल ब्रेड आवडतो का बघ. हो, हे मी आज एक नवीन ट्राय करते खरं तर. एवढी मेहनत घेऊन मी जे बनवलंय, मला एक कळालं की सगळे फूडी आहेत, पण तुमच्या घरी ना घरचं खूप छान वेगवेगळ्या पद्धतीचं बनवून खाल्लं जातं. हो. सो असं होतं ना की आई बाबा असल्यावर मुलीची जास्त पोलखोल करतात, पण आज मी मुलीकडनं आई बाबांची पोलखोल करून घेणार आहे. मी काही रॅपिड फायर आणलंय, सो आपण ते वा. आता खेळणार आहोत शेवटचं. कोण सगळ्यात चांगलं जेवण बनवतं, आई आणि बाबांमध्ये? मम्मी. आई. ओके, फूडी कोण आहे दोघांमध्ये जास्त? दोघंही, पण आय वुड से बाबा. बाबा. ते बाबा बाहेर गेल्यावर तुला एक पदार्थ आठवणीने घेऊन येतात, असं कोणतं आहे? डिपेंड करतं कुठे जात आहे. गोव्याला गेलं नेहमी तो मला विचारणार फोन करून, काजू आणू का? तर गोव्यावरून काजू, मग नंतर आउट ऑफ अब्रॉड, आउट ऑफ इंडिया गेल्यावर तर मी तर ठरलेलं आहे लेंटचे चॉकलेट. ओ, पण बाहेरचं सगळ्यात जास्त कोण खातं, आई की बाबा? मम्मी. आई खाते. मम्मी. आता त्याला खूप रेस्ट्रिक्शन आहेत आणि हो. जेव्हा ऑप्शन नसतो तेव्हा खावं लागतं, बट आय वुड से मम्मी. ओके, जंक फूड खाण्यात कोणाला जास्त आवड आहे जंक फूड खाण्याची, आईला की बाबांना? दोघांना, बट आय फील ओव्हर द इयर्स ती थोडी कमी कमी होत आणि जाईल. डाएट कोण फॉलो करतं सगळ्यात जास्त? बाबा. म्हणजे आता जे आहे डाएट ते तर तो फॉलो करतो. कोणता पदार्थ आहे जो बाबामुळे घरात बनत नाही आणि जो कोणता पदार्थ आहे जो आईमुळे घरात बनत नाही? आय गेस त्याच्या नावडीच्या भाज्या, पण तो प्रश्नच येत नाही कारण त्या तिलाही आवडत नाही. जसं की तुझ्याही भाज्या खात नाही. भोपळा, तोंडली, पडवळ, खूप मोठी लिस्ट आहे अगं. जाऊन दे. एक जे म्हणजे बनतं, बट जेव्हा बाबा जेवायला नसेल घरी किंवा आउट ऑफ टाउन असेल, ते आहे शेंगा बटाट्याचा हा. रस्सा, म्हणजे जो असतो तो. तुझ्या खाण्याचे लाड कोण सगळ्यात जास्त पुरवतं? दोघंही. ओके, स्पायसी आणि स्वीट लवर कोण आहे? बाबा स्पायसी, मम्मी स्वीट. आणि नेचर मध्ये स्पायसी आणि स्वीट कोण आहे? ऑपोजिट. आई स्पायसी आणि बाबा स्वीट हो. आहे. मग बाबांचा सपोर्ट खूप म्हणजे आहे, बाप लेकीचं बॉन्ड खूप जास्त स्ट्रॉंग आहे का? आहे. म्हणजे जेवणात जरी चॉईस एक नसेल तरी स्ट्रॉंग. त्यांना माझ्या विरुद्ध काही बोलायचं असेल तर ते एकदम एक टीम असतात. नाही तसं नाही, फक्त बोलायचं असेल असं नाही. त्यांनी मिळून मला सरप्राईज पण तेवढीच ओव्हर दिलेली द आहे. इयर्स तिच्या बर्थडेला आम्ही खूप सरप्राईजेस प्लॅन केले.
तेव्हा त्यांची टीम होती आणि मला काही कळू दिलं नव्हतं. सो पण या घराचा लोअर परेल मधला आवडता स्पॉट एकच कोणता असेल तर कोणता आहे? खाण्याचा हा टेरेस, टेरेस सर. घराची टेरेस. घराचं म्हणते ना, हो. घरातला स्पॉट टेरेस. अच्छा हो टेरेस. ओके, टेरेसवर बसून सगळे जेवता. हो, सगळे माझे मित्रमंडळी सगळे येतात. अंकुश, तेजू, श्रेया, संजय दादा, सुनील भोसले सगळे येऊन गेलेले आहेत. येस पण सर सोनाली आणि कोण, हार्दिक, हर्षदाताई. शर्मिष्ठा, अदिती, हर्षदाताई, हर्षदाताई, सुकन्याताई. पण या मोठ्या मित्र परिवारात तीन जणांची मला नाव ऐकायची ज्यांच्या घरी जेवायला जायला खूप आवडतं किंवा ते खूप छान जेवण बनवतात. जेवायला जायला तसं तेवढा वेळ मिळत नाही, पण स्वप्नीलकडे खूप छान जेवण बनतं. स्वप्नील जोशीकडे अप्रतिम. अजून तसं जेवायला आम्ही बाहेरच खूप, आणि खूप मोठी गँग असते ना. हो, पण संजय दादाकडे पण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. सो संजय दादाकडे नेहमी जाणं होतं वर्षातून एकदा तरी. आणि तुम्ही बनवलेला असा पदार्थ जो फसलाच आहे, कधीच बनवताच आला नाही, असं कोणता आहे जे शिकल्यावरही? तसं बघायला गेलं तर मी असं काही रिस्कच घेत नाही. आपल्याला जेवढं येतं तेवढंच करतो आणि कधीतरीच करतो. आणि कधीतरीच करतो, त्यामुळे असं काही फसाय बिसायचा काही प्रश्न आला नाही. पण मला एक कळालं की तुम्ही घरी का जेवता, कारण घरीच इतकं छान जेवण असतं. मगाशी बनवत असताना मी म्हणाले की किती छान सुगंध येतो आणि खरंच खूप सगळं छान झालंय. सो थँक्यू सो मच आम्हाला Thank you. बोलवल्याबद्दल. अशी खूप भूक लागलेली, त्यामुळे आम्ही तिघांनी पस्त केलेलं. प्लीज तू एन्जॉय कर Yes. आणि हीच मज्जा मी आमच्या या माझ्या पाककौशल्याला, माझ्या मुलीच्या पाककौशल्य, माझ्या पत्नीच्या पाककौशल्याला एक प्लॅटफॉर्म दिला, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. आम्हाला खूप मजा आली, प्रेक्षकांनाही खूप मजा येईल आय होप. आणि सगळं खूप छान झालं आणि खरंच खूप Thank you. मजा आली. Thank you. आणि मी स्वतः नवीन नवीन काही काही असं शिकली आहे आणि आता इथून घेऊन चालली, जे आता मी घरी बनवेल आणि आईला देईल आणि तेव्हा सांगेल फोन करून नक्की की आईला ते कितपत आवडलंय. नक्की. सो थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.